आणि चवीने खाऊ प्रेझेंटिंग सरंगा फिश फ्राय. तर काय झालं मंडळी, आज गेलो मार्केटमध्ये. तर मस्त असा सरंगा दिसला. व्यवस्थित चेक करून घेतला ताजा आहे की कसा, आणि कोळणीला कापायला सांगितला. तिने छान पीस करून दिले. अगोदर तिची खवलं पण काढून घेतली छानपैकी. मग घरी आणला, धुवून घेतला. स्वच्छ धुवून घेतलेला आहे, पण ती व्हिडिओ केलेली नाही. खूप लेंथी होते हो व्हिडिओ म्हणून. नंतर ताटामध्ये तळण्यासाठी मासे काढून घेतले आणि त्याला असा कोकमाचा आगळ अगदी दोन्ही बाजूनी व्यवस्थित लावून घेतला. कोकमाचा आगळ लावला ना की अगदी छान असा सरंगा चवीला होतो. मग काय, इथे लसूण, आलं आणि कोथिंबीर जरा अशी ठेचून घेतली. लाईट नव्हता त्यामुळे काय ठेचून घेतली, आणि त्यामुळे ती थोडीशी जाडी भरडी झाली आहे, पण तरी हिचा टेस्ट खूप छान येतो. अशा पद्धतीने लावून घेतली. नंतर 2 मिनिटं रेस्ट करायला ठेवला. तोपर्यंत म्हटलं मसाला तयार करून घेऊ. मग एका वाटीमध्ये लाल तिखट, गोडा मसाला म्हणजे गरम मसाला, हळद आणि मीठ सर्व साहित्य एकत्र करून घेतलं. होतं काय, आपण वरून जेव्हा टाकतो ना मसाला, हळद आणि हे, तर तेव्हा अनइव्हन लागतं. आता इथे कसं सर्व मसाला एकत्र करून घेतल्यावर प्रत्येक माशाच्या तुकडीला व्यवस्थित चवीचा मसाला लागणार आहे. तर अशा पद्धतीने मी व्यवस्थित अगदी दोन्ही बाजूंनी छान सुका लावला मसाला, पण तो आपण कोकमाचा आगळ लावलाय आणि पेस्ट पण लावलेली आहे आलं लसूणची, त्यामुळे तो थोडासा ओलसर होतो आणि छान मुरत जातो तुकडीमध्ये. तर अशा पद्धतीने हा मसाला लावून घेतला. हा मसाला लावल्यानंतर थोडं एक 10 मिनिटं ना रेस्ट करून द्यायचा माशांना, म्हणजे मुरू द्यायचा. तोपर्यंत आपण त्याचं कोटिंग तयार करून घेऊ. कोटिंग तयार करण्यासाठी मी थोडंसं तांदळाचं पीठ आणि बारीक रवा घेतला आहे. चवीनुसार त्यामध्ये थोडं तिखट, हळद आणि मीठ टाकून घेऊन व्यवस्थित कालवून घेतलं आणि माशाची जी तुकडी आहे तिला छान कोटिंग केलं. अगदी असं जाडसर कोटिंग पण करायचं नाहीये, थोडं अगदी व्यवस्थित असं कोट करून घ्यायचं आहे. डबल टिबल कोटिंग करत बसायचं नाही, मग फक्त असा पापुद्रा लागतो आपल्याला म्हणून. अशा पद्धतीने माशाचे तुकडे कोटिंग करून झाले. मग काय केलं, तर लोखंडी तवा गॅसवर ठेवला. लोखंडी तवा ठेवला ना की छान असे तळले जातात, किंवा निर्लेपचा ठेवू शकता, आपल्याकडे जो आहे तो ठेवू शकता, पण मी लोखंडाचा वापरला. ती एक तुकडी सोडली, ती बाजूला गेली आणि नंतर दुसरी तुकडी सोडली. वरून थोडंसं तेल सोडलं आणि झाकण ठेवलं. झाकण ठेवण्याचं कारण काय, तर झाकण ठेवल्यामुळे तेल कमी लागतं, अगदी त्याचं कोटिंग आणि मासे व्यवस्थित शिजले जातात आणि खाली तव्याला चिकटत नाहीत. तुम्ही बघाल की अजिबात चिकटलेले नाहीयेत, पण मासे मोठे असल्यामुळे मला 2 चमचे वापरायला लागलेले आहेत. अगदी चमचाभर तेल मी नंतर सोडलेलं आहे वरून, आणि हे बघा अजिबात तव्याला कुठेही मासा चिकटलेला नाही आहे. तर अशा पद्धतीने न करपवता अगदी खरपूस आपल्याला ह्या माशाच्या तुकड्या भाजून घ्यायच्या आहेत. तर तयार झालेल्या आहेत सरंगा फिश फ्राय. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करा. चॅनलला सुद्धा व्हिजिट करून सबस्क्राईब करा. आणि तुमचे जे काही कमेंट असतील ना त्या पण मला सांगा, म्हणजे तुम्ही कशी मासा फिश फ्राय करता. आता हे आमच्याकडे जनरली आम्ही कोकणी पद्धतीने केलेलं आहे, तर तुमच्याकडे कोणत्या पद्धतीने होतात, हा मासा तुमच्याकडे मिळतो का आणि त्याला काय म्हणतात हे सुद्धा सांगा. एन्जॉय.